भाऊ बहीण म्हणजे केवळ नातं नसतं, ते आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेली सर्वात मौल्यवान ठेवी आहेत. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खी भावंडे नाही, तर चुलत, मावस, मामे, आते सर्व भावंडांसाठी. आम्ही लहान असताना भाऊ बहीण आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. आयुष्यात पुढे जाऊन आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ अशी पुसटशी सुद्धा कल्पना आमच्या मनाला कधी शिवली नाही. मोठे होत गेलो तसं आयुष्याला पंख फुटले. स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. आपापल्या संसारात रमलो. जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. दिवस, महिने, वर्ष सरकत गेली आणि कधी नकळतच भाऊ बहिणींच्या भेटी कधीतरी या शब्दात अडकून राहिल्या. आज आम्ही क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात. आमचे आई वडील हा एकमेव दुवा होता ज्याने आम्हा सर्वांना जोडले, ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने आम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं. नंतर मात्र आपण वेळेची वाट पाहत राहतो, हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हाच लक्षात येतं की आई वडील आपल्याला सोडून गेले आहेत आणि आजूबाजूची नाती एक एक करत कमी होत चालली आहेत. आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते. इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये 101 वर्षाचा मोठा भाऊ त्याच्या 96 वर्षाच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला 200 युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य पाहताना शेवटी असं वाटत होतं जणू ते भाऊ बहीण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित ह्या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू. असे काही नेटिझन्स होते ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहीण भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे. होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताचे बांधलेलं असणे किती महत्त्वाचे आहे. तेव्हा संपत्ती, मान सन्मान, यश सगळं मागं पडतं. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई वडील दोघेही या जगातून निघून गेलेले असतील तेव्हा या विशाल गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहीणच सर्वात जवळचे लोक असतात. मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात. मुलं मोठी होतात, तीही आपापल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा हाताला हात हवा असतो तेव्हा खऱ्या अर्थाने साथ देत उरतात ते फक्त 2च आधारस्तंभ, तुमचा जीवनसाथी आणि तुमचे भाऊ बहीण. आपण कितीही म्हातारे झालो तरी सर्व भाऊ बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे. त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासणार नाही. त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच वृद्धापकाळ येण्याआधीच कृपया आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळून घ्या. नाती जपा, कारण ही रक्ताची नाती शेवटपर्यंत साथ देतात. भूतकाळात काहीही अप्रिय घडलं तरीही भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असलं पाहिजे. अशी कोणतीही गाठ नाही जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही. अशी कोणतीही ढाल नाही जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही. भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत. कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये. थोडे अधिक परस्पर अवलंबित्व, थोडे अधिक परस्पर पालनपोषणाने भाऊ बहिणींचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील. कारण या जगात आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात मौल्यवान ठेवी आहेत. शेवटचा प्रश्न, एकुलते एक मूल लकी की लोनली? आपल्या सोयीसाठी आजची पिढी स्वातंत्र्य, करिअर, आर्थिक सुरक्षितता, आरामदायी जीवन यांचा विचार करते. परंतु भविष्यातील माणसं जगात येऊ न देणं हे खरंच योग्य आहे का? समाज हळूहळू एकाकी, स्वार्थी आणि नात्यांपासून दूर तर जात नाही ना? मुलं म्हणजे आपल्या जीवनाचा पुढचा अध्याय. पण कधी शांतपणे आपण स्वतःला विचारतो का? आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या एकटेपणाचा हिशोब आपण भरू शकणार आहोत का? आपण मागे काय सोडून जाणार आहोत? आपण ज्या वेस्टर्न वर्ल्डची आंधळी नक्कल करतो तोच पश्चिमेकडचा समाज आज पुन्हा 4-5 मुलांना जन्म देण्याकडे वळतोय.
कारण त्यांनी अनुभवले मोठी घरं, प्रचंड पैसा, प्रगत सुविधा असूनही त्यांच्या मुलांचं आयुष्य एकाकी, नैराश्यग्रस्त आणि संस्कृतीहीन होत चाललं आहे. ते आता म्हणतात, वी लॉस्ट फॅमिलीज इन द रेस फॉर फ्रीडम. आपण इथे आहोत कारण कुणीतरी आपल्याला जन्म देण्याचं धाडस केलं. हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी दुष्काळ, रोगराई, युद्ध, गरिबी, अपमान, कष्ट अशा कितीतरी संकटांना तोंड देऊन आपल्याला जगवलं. आज काही जोडपी जाणीवपूर्वक मुलंच नको असा निर्णय घेत आहेत. पण हा निर्णय फक्त त्या 2 व्यक्तींचा नसतो. तो परिणाम करतो सर्व समाजावर, आपल्या गौरवशाली संस्कृतीवर आणि येऊ घातलेल्या अनेक पिढ्यांवर. कृपया आजच्या आपल्या संस्कृतीच्या शिलेदारांनी शांत मनाने सारासार विचार जरूर करावा.